आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पहिल्यांदाच प्रभाग 18 मधून उमेदवारी आपल्याला मिळाली आहे आणि माझा प्रश्न हा आहे की कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनतेसमोर उतरलेले आहे? नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार प्रभाग 18 मधून लढतो आहे। आमच्या सर्वांचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस, गिरीश काका व्यास, तसेच माजी आमदार विकासभाऊ कुंभारे आणि आमचे आताचे लोकप्रिय आमदार प्रवीण दटके यांच्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीची तिकीट मिळालेली आहे। एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने डी फॉर्म देऊन एका सर्वसामान्याचा गौरव केलेला आहे, कार्यकर्त्याचा गौरव केलेला आहे। याच्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे मनपूर्वक आभार मानतो। मी अनेक वर्ष पक्षात काम करत आलेलो आहे, संघटनेत काम केलेलं आहे। संघटनेची पूर्ण जाणीव मला आहे। माझे युवा सर्व कार्यकर्ते, बूथ अध्यक्ष, माता भगिनी, मंडळाचे पदाधिकारी या सर्वांचेही मी आभार मानतो। भारतीय जनता पार्टीत काम करत असताना माननीय प्रवीण दटके यांच्यासोबत मी कामाला सुरुवात केली 2002 पासून। तर वार्डाची परिस्थिती, प्रभागाची परिस्थिती आणि जनतेची सेवा हा ध्यास आम्ही मनात ठेवूनच काम केलेलं आहे। प्रत्येकाच्या अडीअडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला। करोना काळातसुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा ग्राउंड लेवलवर काम करत होता। त्याचाच आदर्श ठेवून माननीय प्रवीणजी दटके यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करायचा ध्यास माझा आहे। नळ, रस्ते, पाणी, वीज हे तर महत्त्वाचे प्रश्न आहेच, पण त्याच्यापेक्षाही आमच्या कंजेस्टेड भाग आहे। महाल हा कंजेस्टेड भाग आहे। त्या कंजेस्टेड भागात अजून मूलभूत शिक्षणाची व्यवस्था, ई-लायब्ररीची व्यवस्था, त्याच्यानंतर खेळासाठी मैदानं आणि युवकांना प्रोत्साहन करासाठी खेळाचे मैदानं, तसेच बुजुर्ग लोकांसाठी, वयस्क लोकांसाठी गार्डनमध्ये सुविधा व्यवस्थित करायच्या हा माझा ध्यास राहील आणि याच्यावरच मी काम करीन। जसं आपल्याला माहीत आहे की नागपूर महानगरपालिकेची शाळा, खूप काही शाळा बंद झालेल्या आहे। आता प्रायव्हेट शाळांमध्ये मध्यमवर्गीय मुलांसाठी म्हणजे तेवढं शिक्षणाचा उपाय नाही आहे, तर याच्यासाठी आपण काय करणार आहात? आमच्याकडे ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहे त्या बंद अवस्थेत होत्या, तिथे आम्ही ई-लायब्ररी उघडण्याचा प्रयत्न केला, पण काही शाळा अजूनही चालू आहे। त्याच्यात बेसिक काही इन्फ्रास्ट्रक्चरची बदल आहे। शाळेची व्यवस्थेत सुधारणा करायची गरज आहे। अत्यंत गरीब लोक आहे, खायचे म्हणजे या हातावर कमवणे नाही, या हातावर खाणे अशा परिस्थितीचे लोक आहे। त्यांना एक चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे, तिथे सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे। या दृष्टीने मी प्रयत्न करीन आणि शाळा विकसित करून गरीब जनतेला न्याय देईल अशी मी हे करतो। प्रभाग 18 मध्ये जेव्हा प्रवीणजी दटके हे नगरसेवक होते, त्यांच्या हातातून खूप काही विकास घडला आहे, पण विकास घडला आहे पण लोकांची समस्या आतापर्यंत संपलेल्या नाही आहे। घाण कचरा वगैरे हे ते सर्व काय सांगा? जनसंख्या वाढते, विकास होत राहतो। विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। लोकांच्या अपेक्षा 100% जरी पूर्ण करू शकलो नाही, पण विकास या मूलभूत सुविधा आम्ही प्रभाग 18 मध्ये प्रवीणजीच्या माध्यमातून भरघोस प्रमाणात झालेल्या आहेत। कचरा व्यवस्थापनाचा एक विषय आहे, त्याच्यासाठी आता महानगरपालिकेने इनिशिएटिव्ह घेऊन ते झोननुसार ते करणार आहे। जुन्या कंपनीपासून ते झोनपर्यंत आणणार आहे, त्याचं बायफर्केट करून प्रत्येक झोनला ते काम देणार आहे। घनकचरा उचलण्याची, रस्ते साफसफाईची ही व्यवस्था चांगल्या प्रकारे झाली पाहिजे, याच्याकडेही मी लक्ष देईन। आपण जनतेसमोर डोर टू डोर जात आहे, जनतेला आपण भेटत आहात। जनतेकडून कोणतेच त्यांना म्हणजे समस्याला सामोरं जावं लागतं असं काही माहीत झालं आहे का? माननीय आमदार प्रवीणजी दटके यांनी या प्रभागात इतकं काम केलेलं आहे। माननीय माजी स्थायी समिती अध्यक्ष होते बंडूभाऊ, त्यांनी विकासाचे कामं केलेले आहेत। आणि आता समस्या अशा नाही, समस्या लहान लहान समस्या आहे, कुठे पाईपलाईनच्या समस्या आहे, कुठे नळाचा विषय तर आता संपूर्णपणे प्रभागात 24/7 देण्याचा प्रयत्न चालू आहे। काही प्रभागात झाले, म्हणजे काही भागात झालेला आहे, शिल्लक काही 2-4 वस्त्या बाकी आहे, त्याचंही काम चालू आहे। आणि समस्या अशा भरपूर नाही आहे, लहान लहान समस्या आहे, चेंबरच्या आहे, गडरच्या आहे, बाकी अशा कोणत्याही समस्या राहिल्या नाही। पण ज्याही समस्या 100% कधीच पूर्ण होत नाही, पण ज्या राहिलेल्या आहेत त्या 100% सोडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू। नागपूर स्मार्ट सिटी, नागपूर मध्ये स्मार्ट प्रभाग हा विजन खूप काही जागी सुरू झालेला आहे भाजपातर्फे, तर आपला स्मार्ट विजन कसा राहील? माझा स्मार्ट विजन असा आहे, कंजेस्टेड वस्त्या आहे, शाळा आहे, घनदाट वस्त्या आहे। माझा सगळ्यात पहिले प्रयत्न हा राहील का गल्ली टू गल्ली आपण स्मार्ट म्हणून आपण तिथे CCTV कॅमेरे लावले पाहिजे, पोलिसांच्या बीट्स वाढवल्या पाहिजे। ज्या अन्नशाही किंवा विविध प्रकारे या वस्तीमध्ये चालतात ते आम्हालाही माहीत आहे,
त्याच्यावर काही अंकुश आणण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत आणि महानगरपालिकेसोबत कोऑर्डिनेशन करून प्रत्येक भागाचं व्हिजिलन्स हे CCTVच्या मार्फत करण्यात यावं अशी मी विनंतीसुद्धा आमदार साहेबांना केलेली आहे. आणि ते सगळ्यात पहिलं काम, मी जर निवडून आलो तर हेच सगळ्यात पहिले मी काम करीन. आपल्या प्रभागातल्या जनतेला, आपल्या प्रभागातल्या मतदारांना काय एक आव्हान, काय एक संदेश आपल्याकडून जाईल? सर्वसामान्य कार्यकर्ता उभा आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेने भरघोस आशीर्वाद दिलेला आहे, भरघोस प्रेम केलेला आहे. असंच प्रेम सर्व जनतेने माझ्यावर ठेवावं. मी तुमच्या सर्व अपेक्षा आणि तुमचा विश्वास कधी मोडणार नाही आणि तुमच्यासाठी निरंतर काम करत राहील. रात्र असो या दिवस असो, कधीही फोन करा, एका फोनवर तुमच्यासाठी अवेलेबल राहील. तुम्ही मला येत्या 15 तारखेला भरघोस मतदानाने, बहुमताने भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवाराला शिक्कामोर्तब करून निवडून द्यावं ही विनंती. आज के लिए बस इतना ही. ऐसे ही ताज़ा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज़ 9 के साथ. हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.